सांगली गावभाग हद्दीत बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला। सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावभागातील केशवनाथ मंदिर जवळील बंद वाड्यामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास मिळाली असता घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी, स्पेशल रेस्क्यू फोर्स, आपत्कालीन पथक घटनास्थळी हजर राहून बंद वाड्यातून मृतदेह बाहेर काढला आहे। तो मृतदेह किमान महिना ते 1.5 महिन्याच्या कालावधीतील असावा असा अंदाज आहे। मृतदेह पुरुष जातीचा असून सांगली शहर पोलीस ठाणे नंबर 8525 दिनांक 22/6 ने नोंद झाली असल्याचे कळते। मयताचे वर्णन बेवारस पुरुष जातीचे, अंदाजे वय 40 ते 50 वर्ष। मृतदेहाचा शरीराचा भाग सडलेल्या व हाडांचा सापळाच्या स्वरूपात दिसत आहे। सदरचा मृतदेह केशवनाथ मंदिर जवळील पडका चौगलेवाडा गावभाग सांगली येथे मिळून आला आहे। सदर मयताच्या अंगावर हाफबाह्याचा गोल गळ्याचा टी-शर्ट कुजलेला, हाफ बरमोडा, डाव्या पायाच्या घोट्याजवळ काळा दोरा बांधलेला असा मृतदेह मिळून आलेला आहे। तरी सदर वर्णनाचे कोणाकडे मिसिंग अथवा काही माहिती असल्यास सांगली शहर पोलीस ठाण्याकडील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 26/9 मुजावर व पोलीस कॉन्स्टेबल 10/79 चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे। व्यक्तीचे नाव ओळख पटली नाही। स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, आकाश कोलप, अमर तेलसंग इत्यादींनी मृतदेह रेस्क्यू करून सांगली शासकीय हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी जगन्नाथ सकट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।